बटाट्याच्या पुऱ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात। विशेष करून लहान मुलांना खूप आवडतात। ही बटाटा पुरी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो, मधल्या भुकीच्या वेळेत बनवू शकतो, झटपट होते। लहान मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतो किंवा प्रवासातही आपण नेऊ शकतो। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत बटाटा पुरी। त्यासाठी इथे मी माझ्याकडे छोटे बटाटे असल्यामुळे मी 3 घेतलेले आहेत। मीडियम आकाराचे असेल तर 2 बटाटे घ्या। हे बटाटे मी कुकर मध्ये वाफवून घेतलेले आहेत। हे बटाटे स्मॅश न करता किसून घ्यायचे आहे, त्यामुळे लम्स राहत नाही आणि पुरे करताना सोपी जाते। तर मी इथे हे किसून घेते, किसूनच घ्या तुम्ही सुद्धा। इथे मी 3 हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 कढीपत्ता मिक्सर मध्ये जाडसर भरड करून घेत आहे। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकता। इथे मी बटाटा किसून घेतलेले आहे। आता यामध्ये मी कपाने 2 कप गव्हाचं पीठ कणिक घेत आहे, ते यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये अर्धा कप मी रवा घालणार आहे। बारीक रवाच वापरा। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सर मध्ये फिरवून घ्या। मी इथे कपाचा वापर केलेला आहे। तुम्ही घरात एखाद्या भांड्याचा किंवा वाटीचा वापर करू शकता। त्याच मापाने सगळे पदार्थ तुम्ही मोजून घ्या। इथे मी 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स घालत आहे। तुमच्याकडे लाल मिरच्या असेल तर मिक्सर मध्ये थोडं फिरवून घेऊ शकता। इथे 1 चम्मच धने पावडर घालते, अर्धा चम्मच जिरे पावडर, 1 चम्मच पांढरे तीळ आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याचा मी ठेचा करून घेतलेला आहे, तो घालूया। ओवा हा घ्यायचा आहे 1 चम्मच, हातावर क्रश करून घाला म्हणजे त्याच्यात छान सुगंध लागतो, तो मी यामध्ये घालणार आहे। आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर घालू शकता। इथे आमचूर पावडर ऐवजी लिंबू सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घालणार आहे, चवीनुसार मीठ घालते, थोडं 1/2 चम्मच मी इथे लाल तिखट घालणार आहे। तुम्हाला हवं असेल तर घाला, तिखट जर कमी खाणार असाल तर नका घालू, तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स, हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्ही वापरू शकता। आणि इथे मी आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ते घालूया आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे। 1 चम्मच मी यामध्ये तेल घालते। कच्चं तेल घातल्यामुळे काय होतं, पुऱ्या या छान खुसखुशीत होतात। पुऱ्या जर आपल्याला खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडं तेल यामध्ये घालायचं। गरम न करताच मी इथे घातलेलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर आपण हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेतले आहे। एकदम यामध्ये आता भिजवताना अगदी एकदम पाणी घालायचं नाही, तर थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे। बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे हे पीठ ओलं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊ। तर मी थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते। इथे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। आपल्याला सैलसर असं पीठ भिजवायचं नाही आहे, आपण कणकेला भिजवतो त्यापेक्षा घट्ट पीठ भिजवायचं आहे। पुऱ्यांसाठी आपण नेहमी घट्ट पीठ भिजवतो। अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे मी, घट्ट आहे, तुम्ही बघू शकता। आता याला 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया। त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे रवा तो छान मुरला पाहिजे आणि मुरल्यामुळे तो रवा छान फुलणार आहे, त्यामुळे आपण याला 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण हे पीठ बघूया, छान मुरलेलं आहे। आता याला आपण पुऱ्या करायला घेऊया। आता इथे मी थोडासा तेलाचा हात घेऊन याला छान मळून घेते। यामध्ये बटाटा असल्यामुळे 2 दिवस टिकतात, जास्त दिवस टिकत नाही। इथे आता मोठी पोळी लाटून झाकणाच्या सहाय्याने आपण पुऱ्या करू शकतो किंवा छोटे छोटे गोळे करून सुद्धा आपण पुऱ्या बनवू शकतो।
छोटे गोळे करायचे असेल तर छोटे एवढे लिंबा एवढे आकाराचे घेऊ शकता किंवा मोठे पोळी लाटून तुम्ही त्या प्रकारे पुऱ्या करू शकता। इथे मी आता एक मोठा गोळा बनवून घेतलेला आहे। आता याला लाटून घेते। इथे मी लाटण्याला थोडासा हलकासा तेलाचा हात लावलेला आहे, तोच हात इथे थोडा फिरवून घेणार आहे। लाटताना आपल्याला पातळ लाटायची नाही आहे, थोडी पोळीपेक्षा जाडच लाटायची आहे। लाटताना मध्येच लाटायचं नाही तर काठाला पण छान लाटून घ्यायचं आहे। लाटताना सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटल्या गेली पाहिजे, मध्येच लाटून मध्ये पातळ करायची नाही आहे, सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। इथे झाकण किंवा वाटीच्या साहाय्याने आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही झाकणाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने जर पुऱ्या केल्या तर सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकारात होतात। तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला जाड अशा ठेवायच्या आहेत। आता बाकीच्या पुऱ्या मी लाटून घेते। इथे मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे, नंतरच आपण पुऱ्या तळायला घ्यायचं आहे। तर तेल गरम झालं का छान हे आपण बघूया। थोडासा पिठाचा तुकडा टाकला, ते लगेच वर आला आहे, याचा अर्थ आपलं तेल गरम आहे। एकदा तेल छान गरम झाला कडकडीत की मीडियम गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही। वरून आपल्या चमच्याने तेल वरती टाकायचं आहे पुरीवर। पाहू शकता छान फुगली आहे। थोडी जरा जास्तच लाल झाली आहे, तेल जरा जास्तच गरम झालं होतं। हे आपण काढून घेणार आहोत। आता आपण यामध्ये पुरी तळून घेऊया। मीडियम गॅसवरच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। तेल एकदा गरम झालं गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। छान फुगली आहे, तर आपण याला परतवूया। छान खरपूस लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे। पाहू शकता आता दुसरी पुरी यामध्ये मी सोडते। या पुऱ्या 2 ते 3 दिवस आरामात राहतात। बटाटा असल्यामुळे जास्त दिवस राहणार नाही। या पुऱ्या आपण प्रवासात 2 दिवसासाठी घेऊन जाऊ शकतो। 1 मिनिट एका बाजूने परतून घेतली की दुसऱ्या बाजूने आपण तळून घ्यायची आहे। या पुऱ्या खूप छान खुसखुशीत होतात आणि मस्त पैकी टम्म अशी पुरी फुगलेली आहे। आपण हिला परतून घेऊ। तर दोन्ही बाजूने आपण तळून घेतलेली आहे। पुरीचा रंगही खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या तळून घेते। तुम्ही पाहू शकता पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे। अशा प्रकारे पुऱ्या केल्या तर तेलकट होत नाही, तुम्ही पाहू शकता। मस्तपैकी झालेल्या आहेत। आतून खूप छान अशा झालेल्या आहेत। ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।